आखाती देशांमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। केंद्र सरकारकडून 37,44,00,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला राज्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे मार्केटमध्ये केरोसिन स्टोवची खपत आता वाढली आहे। मुंबई इथल्या कुर्ला परिसरातील मार्केटमध्ये केरोसिन स्टोव आउट ऑफ स्टॉक झालाय। राज्य सरकारच्या माध्यमातून प्रतिकुटुंब 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक लोक आता या स्टोवची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये धाव घेताना पाहायला मिळतात। मात्र केरोसिन स्टोव उपलब्ध नसल्याचं चित्र मार्केटमध्ये दिसतंय। आखातील राष्ट्रांमधील सुरू असलेल्या युद्धांमुळे आता याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने LPG तुटवडा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि अनेक लोक जे आहेत ते आता केरोसिन स्टोववरती जे आहे ते वळताना आपल्याला दिसून येत। परंतु सध्या ज्या पद्धतीने केरोसिन जे आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून प्रति कुटुंब जे आहे 3 लिटर जे आहे ते देण्यात येणार आहे आणि त्यामुळे अनेक लोक जे आहे ते केरोसिन स्टोव खरेदी करण्यासाठी जे आहे ते अनेक मुंबई येथील दुकानामध्ये जाताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी देखील कुर्ला येथील या एका खाजगी दुकानामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर हेच केरोसिन स्टोव हे ज्या राज्य सरकारच्या माध्यमातून 3 लिटर जे रॉकेल आहे ते प्रति कुटुंब देण्यात येणार आहे। खरं तर ज्या पद्धतीने हे केरोसिनचा स्टोव आहे, आपण जर पाहिलं तर ज्यावेळी गॅस नव्हता त्यावेळी अनेक कुटुंब जे आहे ते या केरोसिन स्टोववरती जे आहे ते डिपेंड होते। परंतु याचाही देखील मोठ्या प्रमाणात डिमांड जी आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे। त्यामुळे आता केरोसिन स्टोव देखील मोठ्या प्रमाणात भेटत नाही आहे।